हाय हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी बनवते फ्रेंच रोल. हे माझं आलू पराठाचं बटाटा उरलेला, त्याच्यामुळे मी हे करते. जर तुमच्याकडे भाजी उरलेली असेल त्याचंही तुम्ही करू शकता. एकदम इझी आहे. ह्याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला ब्रेड आणि आपला जो काही बटाटा आहे, म्हणजे जी काही भाजी उरली आहे आणि ती त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाकलं तरी चालेल, हरकत नाही. आणि आता आलू पराठामध्ये मी ऑलरेडी सगळं टाकलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तरी तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर ऑरेगॅनो टाकू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये चीज टाकू शकता, पण चीज जरा जास्त मेल्ट होईल त्याच्यामध्ये. तर शक्यतो तुम्ही चीज नका टाकू त्याच्यामध्ये, ऑरेगॅनो तुम्ही त्याच्यात टाकू शकता. तर मी तुम्हाला दाखवते आता की मी कसं करणार आहे ब्रेडचं. हे जे आहेत ना साईड, हे आपल्याला पूर्णपणे कट करायचं आहे आणि ह्याचा ब्रेड क्रम करायचा आहे. म्हणजे नॉर्मल मिक्सरला आपण जसं लावतो ना, तसं हे ना नॉर्मल मिक्सरला लावा. त्याच्यानंतर ही जी मी तुम्हाला एकदा दाखवते. हे बघा, ह्याला असं टकला करायचं आहे पूर्ण. आणि एक प्लेटमध्ये पाणी घ्या तुम्ही, त्या पाणीमध्ये थोडंसं ह्याला भिजवा आणि पूर्ण असं असं करा. पूर्ण ही जी प्लेट आहे ना, तर ह्याला आपल्याला पूर्ण पातळ करायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला बटाटा ठेवायचा आणि तो असा पूर्ण करायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हे मी आता कापून झालं आहे माझं. ह्याला मी पाण्यामध्ये, एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्याला भिजवा. ठीक आहे, हे भिजलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला असं दाबा जेणेकरून पाणी सगळं बाहेर येईल आणि पातळ होईल ते. हे बघा, हे असं पातळ झालं आहे. तर आता घ्यायचं आहे आपल्याला बटाटा. बटाट्यामध्ये जी लोक आलू पराठाचे व्हिडिओ नाही बघितले तर त्यांनी प्लीज जाऊन बघा. आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे, आलं मिरची लसूण ही पेस्ट टाका. त्याच्यानंतर ओवा टाका जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि मग त्याच्यामध्ये नॉर्मल आपले मसाले टाका आणि ऑरेगॅनो टाका, कारण की ऑरेगॅनोने छान टेस्ट आहे. ठीक आहे, हे असं करायचं आहे. असं गोल करायचं आहे नॉर्मल. आणि त्याच्यानंतर ही जी प्लेट आहे ना, ह्याच्यावर ठेवायचं आहे. असं ठेवलं, हे बंद करायचं आहे. आता हे एवढं बंद नाही होत का माहिती आहे, कारण की त्याला आता आपण असं आतमध्ये टाकणार आहे आणि हे असं करून घ्या. प्रेस करा त्याला. हे जे दोन कॉर्नर्स असतात ना, त्याला पण तुम्ही असं प्रेस करा. आणि हां, ह्याला तेल लागणार आहे जास्त, कारण की हे ऑलरेडी एवढं मोठं आहे. हे प्रॉपर झालं आहे असं. आणि हे असं तुम्ही बनवून ठेवा. तर इथे ब्रेड क्रम्प आहे. आपलं ब्रेडचं जे ब्रेडचे जे साईड्स होते ना जाडवालं, त्याला पण मिक्सर केलं आहे. ठीक आहे, इथे तेल तुम्ही फास्ट गॅसवर मस्त कढायला ठेवा. आणि जर तुम्ही स्टार्टिंगला करत असाल ना, तर बारीक गॅसवर एक टाकून बघा की कसं जमतं आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढचं कराल. जर तुम्हाला गोल करायचं आहे तर तुम्ही गोल पण करू शकता. इट्स डिपेंड की तुम्हाला कसं खायचं आहे आणि कुठल्या आकारात खायचं आहे तुम्हाला. आणि भिजवायला विसरू नका. भिजल्यावर ना आपल्याला फर्स्ट टाईम करताना भीती वाटते. जेव्हा मी फर्स्ट टाईम केलं ना, मला भीती वाटलेली की हे असं का होतं आहे. मी एकदा गोल करून बघते. आणि शक्यतो कमी तेलात केलं तरी चालेल, पण ते कमी तेलात ना होत नाही, पटकन नाही होत, पण जास्त तेल लागतं त्याला. तर इथे मी ऑलरेडी माझं पापडाचं तेल आहे थोडंसं, त्यात मी टाकणार आहे.
तर तेल तापलं आहे, मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हे असं जास्त लावा म्हणजे ना थोडं क्रंची वाटेल. ह्याला कमी तेलात का मी करायला सांगते माहिती आहे, कारण की जो क्रम्प असतो ना ब्रेडचा, तो चुराचुरा होऊन तेल ना थोडं चॉकलेटी ब्राऊन होतं आणि मग नंतर ते जास्त तापलं की मग ते होणार काळं. म्हणून बोलली तेल कमी घ्या, जेणेकरून जास्त तेल आपलं वेस्ट नाही होणार. शक्यतो ना त्याला गोल्डन ब्राऊन करा, अप्रतिम लागतं. आता मला माहिती नाही आलू पराठाच्या भाजीसोबत कसं लागणार, पण शक्यतो तशीच असते भाजी, म्हणजे सेमच असते, त्याच्यात एवढं काही डिफरन्स नसतो. कॅप्सिकम वगैरे टाकतात, ज्यांना आवडतं त्यांना असं कॅप्सिकम वगैरे टाकतात ते लोक. एक स्मॉल सजेस्ट करते, ह्याला काढण्यासाठी ना तुम्ही एका म्हणजे जी पण डिशमध्ये टिश्यू पेपरचा वापर करा, कारण की जे काही तेल आहे ते खेचून घेईल. हे बघा, हे बघा, हे असे दिसत आणि खूप मस्त वाटतंय. इफ तुमच्याकडे अवेलेबल असेल मिओनीज आणि सॉस तर पाहिजेच ह्याच्यासोबत, कारण की सॉसशिवाय मजा नाही ह्याच्यासोबत, किंवा ग्रीन चटणी. तर मी ह्याच्यामध्ये टाकते मिओनीज, टाकते म्हणजे सेपरेट, आणि सॉस. त्याला व्यवस्थित मिक्स करा, मस्त त्याचं एक टेक्स्चर बनतं आणि मग ते तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता. सो मी इथे ट्राय करते आहे सॉससोबत, सॉस आणि मिओनीज एक मस्त एक त्याचा सॉस करा, त्याच्यासोबत ट्राय करते आहे. खूप मस्त लागतं. जे ब्रेडचं आणि करपलेल्याचं टेक्स्चर असतं ना, ते मला खूप आवडतं आणि खूप जास्त क्रिस्पी लागतं आणि सुंदर लागतं. प्लीज 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 घरी हे ट्राय करा. जेव्हा पण तुम्ही फ्री असाल तर प्लीज हे ट्राय करा, खूप सुंदर लागतो. पप्पांना दिलं आहे, आता मी मला करते. हे टाकल्यानंतर असं होतं. तुमच्यावर आहे, गॅस मोठा ठेवा बारीक ठेवा. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू, टेक केअर.